दरम्यान बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आज सर्वपक्षीय बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि मुलगी सुद्धा हजर होती। सगळ्यांच्या भाषणानंतर संतोष देशमुख यांच्या मुलीनं सर्वांशी संवाद साधला। मात्र संवाद साधताना ती भावुक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले। यावेळेस सगळ्यांना बोलताना ती म्हणाली, तुमची मला गरज आहे, माझे काका एकटे नाही पडू शकणार, तुम्हा सगळ्यांची साथ मला सध्या गरजेची आहे, असं वैभवी देशमुख हिने म्हटलेलं आहे।